नमस्कार विद्यार्थिनींनो. आज मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या टॉपिकवर या ठिकाणी तुम्हाला संवाद साधणार आहे. तुम्हाला विषय तो खूप चांगला आहे. करिअरचा विषय तुमचा चांगला आहे. या करिअरमध्ये नक्कीच उतरावं सर्व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी. आणि तो विषय आहे आर्किटेक्चर, ज्याला आपण भारतीय स्थापत्य कला व शास्त्र असं ज्याला म्हणतो आपण. आणि आर्किटेक्चरचा शब्दशः अर्थ वास्तुविशारद. आणि आपली भारतीय कला आणि शास्त्र याच्यामध्ये आपण जास्त प्रावीण्य मिळवलं, नक्कीच आपल्याला सर्वांना चांगला स्कोप या आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये आहे. त्याच्याकरता तुमची प्रवेश प्रक्रिया, पात्रता काय काय लागते थोडक्यात आपण तुम्हाला मी सांगणार आहे. नक्की तुम्ही त्याचा उपयोग तुमच्या करिअरसाठी करणार आहात. आपल्याला 12वी सायन्स विद्यार्थी पाहिजे, त्याला नाटा किंवा JEE त्याला एक्झाम देता आली पाहिजे. त्याचप्रमाणे म्हणजे ती राष्ट्रीय स्तर एक्झामिनेशन आहे, ती तुम्हाला द्यावंच लागेल. काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरद्वारा तुमची परीक्षा होत असते. COAFद्वारे परीक्षा होणार आहे. आणि महाविद्यालयातसुद्धा प्रवेश परीक्षा प्रक्रिया घेतली जाते काही काही कॉलेज महाविद्यालयामध्ये. हे सर्व तुम्हाला केल्याशिवाय नाटाची परीक्षा, नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट ऑफ आर्किटेक्चर, ही तुम्हाला दिल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. JEE दिल्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये प्रवेश मिळणार नाही किंवा तुम्हाला ॲडमिशन घेता येणार नाही. आणि तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागेल त्या एक्झामिनेशनमध्ये, नाटामध्ये किंवा JEE तर तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये आर्किटेक्चरमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे मेरिटमध्ये आल्यावर. परीक्षा वेळापत्रक, त्याच्यामध्ये पात्रता काय काय लागते. PCM पाहिजे, 50% कमीत कमी मार्क्स पाहिजेत. त्याला 125 प्रश्न असतात, 200 गुणाचे असतात एकूण प्रश्न. वेळ आहे 180 मिनिट. तुम्हाला ऑनलाईन परीक्षा असते. याच्यामध्ये तुम्हाला ही परीक्षा जी आहे ती देताना तुमच्यामध्ये एवढी जर पात्र असेल, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि तुम्ही हा नक्कीच आर्किटेक्चरचा विषय तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, मॅथमॅटिक्स, जॉमेट्री, ड्रॉईंग एक्सपर्ट असलं पाहिजेत. आणि तुम्हाला महत्त्वाचे लिंक सांगतो. हे लिंक तुम्ही त्या वेबसाईटवर तुम्हाला मी देऊ शकणार आहे, पण त्याचा सध्या http://www.nata.in https://main.nta.nic.in हे सर्व तुम्हाला वेबसाईट आहेत. https://vidyarthimitra.org.news हे सर्व वेबसाईट त्याच्यामध्ये आहेत, लिंक आहे त्याच्यामध्ये. परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय असतो. डायग्रामॅटिक डिझाईन आहे, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल डिझाईन आहे, इंडक्टिव्ह डिझाईन आहेत, सिच्युएशनल जजमेंट आहेत, लॉजिकल रिझनिंग आहे, ॲबस्ट्रॅक्ट डिझायनिंग आहे. त्याचप्रमाणे AutoCAD आहे, ॲडोब आहे, स्केचअप आहे, इन्फर्नी आहे, सिव्हिल 3D सॉफ्टवेअर आहे. आणि मानवी संस्कृती त्याच्यामध्ये हा सर्व विषय येत असतो. त्याच्याकरता JEE पेपर जर देणार असेल तुम्ही, तर तुम्ही 82 प्रश्न असतात. 82 प्रश्न याचे आर्किटेक्चर म्हणजे बी आर्किटेक्चरचे असतात. बी प्लॅनचे 105 प्रश्न असतात. हे योग्य तुम्हाला चुकीचे उत्तर जर असेल तुम्हाला मायनस मार्क मिळतील 1. आणि MCQ निगेटिव्ह मार्क्स नाहीत, परंतु तुम्हाला मुख्य उत्तरांना 1 मार्क्स मायनस होत असतो. परीक्षेचा कालावधी BTech आहे, बी आर्किटेक्चर करता येतं तुम्हाला. 3 तासाची परीक्षा असेल. त्याचप्रमाणे 3.5 तास तुम्हाला हे सर्व दिले जातात. संगणक आधारित चाचणी परीक्षा आहे ती. आणि ही सर्व तुम्हाला बॅचलर ऑफ आर्किटेक्चर याच्याकरता आधारित चाचणी तुम्हाला घेण्यात येईल तुमच्याकडून. म्हणून हा जो आर्किटेक्चरचा विषय आहे खूप तुम्हाला महत्त्वाचा आहे. नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेऊन तुम्हाला जी जॉमेट्री किंवा तुमच्यामध्ये कलागुण चांगले असतील, कौशल्य असेल, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा घेता येणार आहे. म्हणून आर्किटेक्चर क्षेत्रात उतरण्यासाठी जास्तीत जास्त धडपड करा. धन्यवाद. जय हिंद. माझा नंबर आहे 8999479675. स्टुडंट डेव्हलपमेंट ऑफिसर एक्झॅक्टली. अँड सायकॉलॉजिस्ट आहे मी, काउन्सिलर आहे. हे सर्व विषय माझ्याकडे असतात. आणि विविध करिअरच्या दिशा मी तुम्हाला विद्यार्थ्यांना देत असतो. धन्यवाद. जय हिंद.